नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. मतदारांचा कौल लॉक, धाकधूक वाढली. नितेश राणेंनी प्रचाराला फिरण्यापेक्षा एसपी ऑफिसला जावं, अतुल रावराणेंचा टोला. आणि इलेक्शनच्या धामधुमीतही नितेश राणेंचा हटके अंदाज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. आता पाहूयात सविस्तर बातम्या. चार नगर पंचायतच्या उर्वरित जागांसाठी मतदान पार पडलंय. मतदारांचा कौल मतदान यंत्रात लॉक झालाय, त्यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. या चारही जागांसह 13ही जागांचा निकाल बुधवारी म्हणजे उद्या लागणार आहे. त्यामुळे नगर पंचायत कोणाची हे नेमकं चित्र बुधवारी स्पष्ट होणार आहे. आमच्या प्रतिनिधींनी या चारही जागांचा आढावा घेतलाय. सर्वप्रथम जाऊया वैभववाडीत. वैभववाडीत आमचे प्रतिनिधी श्रीधर साळुंके अधिक अपडेट देत आहेत. श्रीधरजी, वैभववाडीत नेमकं किती झालंय मतदान? नगरपंचायत निवडणुकीच्या आजच्या या 4 जागांसाठी जे मतदान झालं त्याची अंतिम आकडेवारी मी घेऊन आलेलो आहे. वैभववाडी नगरपंचायतीसाठी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला प्रारंभ झाला. आता सायंकाळी 5:30 वाजल्याची आकडेवारी जी आहे ती अंतिम आकडेवारी मी घेऊन आलेलो आहे. 392 मतदारांपैकी 324 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण 82.65% इतकं मतदान या 4 जागांसाठी झालेलं आहे. 3, 5, 15, 16 या 4 प्रभागांसाठी हे आज ही निवडणूक झाली होती. शिवसेना विरुद्ध भाजप अशीच थेट दुरंगी लढत या निवडणुकीत पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक 15 आणि 16 मध्ये ही तिरंगी लढत अपक्षांकडून त्यांना भाजप आणि शिवसेनेसमोर आव्हान देण्यात आलेलं होतं. प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपाकडून रेवा बावधाणे या रिंगणात होत्या, तर शिवसेनेकडून सोनल मांजरेकर या रिंगणात आहेत. आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये भाजपाकडून संगीता चव्हाण ह्या रिंगणात आहेत, तर सेनेकडून सुनीता चव्हाण या रिंगणात आहेत. प्रभाग क्रमांक 15चा विचार केला तर प्रभाग क्रमांक 15 मध्ये तिरंगी लढत होते आहे. भाजप शिवसेना त्याचबरोबर अपक्ष उमेदवार आहेत. भाजपचे विलास मांजरेकर या ठिकाणी रिंगणात आहेत, सेनेकडून वैभव सावंत आहेत, तर अपक्ष सुभाष रावराणे हे रिंगणात आहेत. आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये देखील तिरंगी लढत झालेली आहे. भाजपकडून कल्पेश कदम आहेत, शिवसेनेकडून रणजित तावडे, तर अपक्ष सागर इंदप म्हणून हे रिंगणात आहेत. आणि आज सकाळपासून अगदी शांततेत या मतदानाला प्रारंभ झाला. 4ही मतदान केंद्रावरती सकाळपासून अगदी मतदान प्रक्रिया होती ती अगदी शांततेत पार पडलेली आहे. पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवलेला होता. आता प्रभाग वाईज कसं मतदान झालंय ते तुम्हाला मी सांगतो. प्रभाग क्रमांक 3 मध्ये एकूण 74.19% इतकं मतदान झालं आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये 87.16% इतकं मतदान झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये 84.88% म्हणजे सर्वाधिक मतदान हे प्रभाग क्रमांक 15 मध्ये झालेलं आहे. आणि प्रभाग क्रमांक 16 मध्ये 83.65% इतकं मतदान झालेलं आहे. एकूण आजच्या 4 जागांसाठी जे मतदान झालं त्यासाठी 10 उमेदवार हे रिंगणात होते. आणि यापूर्वी 21 डिसेंबर रोजी जे मतदान झालं त्याच्या 13 जागांसाठी 37 म्हणजे एकूण 17 जागांसाठी 47 उमेदवार हे रिंगणात आहेत. आणि त्या सर्वांचं भवितव्य आहे ते मतदान यंत्रात कैद झालेलं आहे. आणि उद्या सकाळी तहसील कार्यालयात आता जिथे मी उभा आहे त्याच ठिकाणी उद्या सकाळी 10 वाजता मतमोजणी होणार आहे. आणि जी उमेदवारांना आणि त्या राजकीय पक्षांना उत्कंठा लागली होती त्याची उद्या त्याचं उत्तर मिळणार आहे. सकाळी 10 वाजता ठीक याच तहसील कार्यालयात ही मतमोजणी होणार आहे. वैभववाडीची ही जी निवडणूक होती ती शिवसेना विरुद्ध भाजपा अशी थेट झाली होती. भाजपाकडून आमदार नितेश राणे स्वतः या प्रचारात उतरले होते. त्याचबरोबर शिवसेनेकडून खासदार विनायक राऊत असतील, पालकमंत्री उदय सामंत असतील, अतुल रावराणे असतील, संदेश पारकर, सतीश सावंत ही मंडळी देखील ह्या प्रचारात दिसली होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा जर विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पहिल्या टप्प्याच्या ज्या मतदान जे झाले त्या
जागांसाठी वेळी ती मतदान या प्रक्रियेत होती. मात्र ज्या उर्वरित ज्या 4 जागा होत्या त्या 4 जागांच्या अर्ज ज्यावेळी त्यांनी दाखल केले ते अर्ज त्यांचे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे अवैध झाले होते. त्यामुळे या ज्या 4 जागांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष बाहेर फेकले गेले होते आणि त्यांची जी मतं आहेत ती कुठेतरी निर्णायक ठरू शकतात विजयासाठी, अशी देखील शक्यता आहे. एकंदरीत साऱ्या निवडणुकीचा विचार केला तर कोण बाजी मारणार, कोण गुलाल उधळणार हे मात्र आता अवघ्या काही तासांवरती येऊन ठेपलेलं आहे. आणि उद्या सकाळी याचं नक्की चित्र स्पष्ट होणार आहे की वैभववाडीच्या नगरपंचायतीवरती कोणाची सत्ता असणार. भाजपा आपली सत्ता इथे राखण्यात यश मिळवणार आहे की शिवसेना आपलं इथे अस्तित्व दाखवून एक विजयाची सुरुवात वैभववाडीतून करणार आहे का, हे पाहणं सर्वांसाठी उत्सुकाचे ठरणार आहे. वैभववाडीनंतर थेट जाऊया कुडाळात. आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर अधिक माहिती देत आहेत. भरतजी, 4 जागांसाठी किती झालंय मतदान? कुडाळ नगरपंचायतीच्या 4 जागांसाठी सरासरी 73.63% मतदान झालेलं आहे. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. या मतदानाची आकडेवारी प्रभाग 3 कन्या शाळा प्राथमिक शाळा या ठिकाणी मतदान झालेलं होतं. या प्रभागामध्ये 75.81% मतदान झालेलं पाहायला मिळत आहे. या प्रभागामध्ये पाटील जे आहेत उमेदवार विरुद्ध शिवसेनेचे भाजपचे चांदणी कांबळी अशी लढत आपल्याला पाहायला मिळते. प्रभाग 10 मध्ये कुंभारवाडी 76.1% मतदान झालेलं पाहायला मिळतं. इथे भाजपच्या रीना पडते असतील, खटावकर असतील काँग्रेसच्या आणि प्रांजल कुडाळकर शिवसेनेची अशी तिरंगी लढत जी आहे पाहायला मिळते. प्रभाग क्रमांक 16 मध्ये कुडाळ हायस्कूल मध्ये मतदान झालेलं होतं. त्याच्यामध्ये 68.58% मतदान झालेलं आहे. MIDCचा हा भाग या प्रभागामध्ये येतो. या ठिकाणी मनसेचे जे भाजपने पुरस्कृत केलेले आहे ते बाळा पावसकर विरुद्ध शिवसेनेचे किरण शिंदे अशी थेट दुरंगी लढत जी आहे पाहायला मिळते. प्रभाग 17 सांगिर्डेवाडी 75.71% मतदान झालेलं आहे. इथे थेट अमित राणे जे शिवसेनेचे आहेत विरुद्ध रामचंद्र उर्फ निलेश परब अशी थेट लढत जी आहे ही पाहायला मिळते. 4ही प्रभागामध्ये काटेकी टक्कर जी आहे काटेकी टक्कर पाहायला मिळते. दोन्ही शिवसेना राष्ट्रवादीने ही प्रतिष्ठेची लढत केलेली आहे, शिवाय भाजपने पण या ठिकाणी लढती प्रतिष्ठेच्या केलेल्या होत्या. काँग्रेस एका जागावर लढताना आपल्याला पाहायला मिळते. एकंदर 21 डिसेंबरला 13 जागावर मतदान झालेलं होतं आणि आज 4 जागावर मतदान झालेलं आहे. उद्या 19 जानेवारीला मतमोजणी होते. कुडाळ हायस्कूल याच ठिकाणी कुडाळ हायस्कूलच्या या केंद्रावर मतमोजणी होईल. सकाळी 9 वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. 6 आणि 5 असे 3 टप्प्यामध्ये मतमोजणी होणार आहे. पहिली जी मतमोजणी आहे ती 1 ते 6 प्रभागाची होणार आहे. बरोबर 9ला मतमोजणी सुरू होईल. ही मतमोजणी झाली, याचे निकाल झाल्यानंतर मतपेट्या बंद केल्या जातील. यानंतर थोड्याच वेळात पुन्हा 6 म्हणजे 7 ते 12 अशा 6 प्रभागाची मतमोजणी होणार आहे. यानंतर शेवटच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये 13 ते 17 असे 5 प्रभागातली मतमोजणी होणार आहे. मैदान जे आहे मैदानावर जे विजयी उमेदवार होतील, मग ते काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, एकाच ठिकाणी हे विजयी उमेदवार मैदानावर जातील. त्यामुळे विजयाचा गुलाल कोण उधळणार हे उद्याच ठरणार आहे. मात्र प्रत्येक पक्षाने विजयाचा जरी दावा केलेला जरी असला तरी या ठिकाणी त्रिशंकू अवस्था राहण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस किमान 2 जागावर विजय होताना पाहायला मिळतं. राष्ट्रवादी एका ठिकाणी विजय होण्याची शक्यता आहे. ह्या 3 जागा ज्या आहेत की काँग्रेस राष्ट्रवादीच्या वाटेला गेल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये सत्तेसाठी रस्सीखेच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचं कारण आहे की भाजपने ही निवडणूक पण सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेची केलेली होती. याशिवाय आमदार वैभव नाईक जे आहेत यांची पण प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. कारण भाजपकडून ही नगरपंचायत ते खेचून घेतात का हे पाहणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे. याचबरोबर भाजपचे माजी खासदार निलेश राणे स्वतः मैदानात उतरलेले होते. निलेश राणेंच्या दृष्टीने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते. काँग्रेसच्या अभय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली बाळागावडे स्वतः उतरलेले होते. ही निवडणूक लढवली गेली आणि गणेश बोगटे हे लढलेले होते आणि त्यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये प्रभाग 10 मध्ये
ते आज स्वतः नशीब आजमावत होते. काँग्रेस या ठिकाणी फार मोठं स्विंग करताना पाहायला मिळत आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या वतीने काका गुडाळकर स्वतः उभे होते. अमित सामंत असतील, सुनील भोगटे असतील, बाळ कनियाळकर असतील. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मोठी ताकद लावलेली होती काका गुडाळकरांसाठी. 2च जागावर राष्ट्रवादी लढत होतं. एकंदर बघता ही नगरपंचायत नेमकी कोणाच्या हाती जाते हे पाहणं उद्याच औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र सगळ्या पक्षाकडून विजयाचे दावे प्रतिदावे केले जातात. विजयाचा गुलाल आम्ही उधळणार असं भाजप म्हणतंय, शिवसेना पण म्हणते विजयाचा गुलाल आम्ही उधळणार. भाजप म्हणते की फटाके फुटले जाणार तर भाजपचेच फटाके फुटतील, शिवसेना पण फटाके फोडण्याची दावा करते. परंतु एकंदर स्थितीत आता जे अंदाज वर्तवले जातात, जे हे फक्त अंदाज आहेत, ही नगरपंचायत त्रिशंकू होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. जर कट टू कट निकाल जर लागले तर भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये काठीकी टक्कर जी आहे पाहायला मिळते आणि सत्तेच्या चाव्या ह्या निश्चितच काँग्रेसच्या हातामध्ये जाऊ शकतात. मात्र काँग्रेस कशा पद्धतीने 1 किंवा 2 जागावर मताधिक्य घेऊन विजय होतं हे पाहणं औत्सुक्य ठरणार. बरं, काही धक्कादायक निकाल येण्याची शक्यता आहे. याचं धक्कादायकाचं कारण की 2 याच्यामध्ये ही निवडणूक लढवलेली गेलेली होती. पहिल्या याच्यामध्ये 1 ते 13 प्रभागांमध्ये मतदान झालेलं होतं आणि जेव्हा प्रत्येक पक्षाच्या लक्षात आलं की आपली सत्ता येत नाहीये, आपण सत्तेपासून लांब राहतोय, त्यामुळे सगळ्या पक्षांनी या 4 जागांसाठी फार कष्ट घेतलेले होते, प्रतिष्ठा बनायला लागलेली होती. शिवसेना असेल किंवा भाजप असेल, सगळे पदाधिकारी नेते या निवडणुकीमध्ये मैदानात उतरले पाहायला मिळतात. काका गुडाळकरांनी जरी म्हटलंय मी कुडाळात आमचीच डाळ शिजणार, तरी कुडाळात नेमकी डाळ कोणाची शिजते? भाजपची शिजते, शिवसेना राष्ट्रवादीची शिजते की काँग्रेसची डाळ शिजते? की ही डाळ शिजवण्यासाठी काँग्रेसचा कुकर त्यांना आवश्यक असेल, काँग्रेसचा हात आवश्यक असेल, हे उद्याच स्पष्ट होईल. मात्र तुर्तास तरी शक्यता ज्या वर्तवल्या जातात ह्या ज्या आहेत त्रिशंकू होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते. मात्र ही निवडणूक अतिशय शांततेमध्ये पार पडली. ओव्हरऑल विचार करता प्रत्येक पक्षाने प्रतिष्ठेची केलेली कुडाळ नगरपंचायतमध्ये कोणाचं वर्चस्व आहे हे उद्या समजतोय मी. आता थेट जाऊयात देवगडात. आमचे करस्पॉन्डंट स्वप्नील लोके अधिक माहिती देत आहेत. स्वप्नीलजी, काय आहे देवगडची आकडेवारी? देवगड जामसंडी नगरपंचायतीसाठी ज्या ओबीसी आरक्षणामुळे प्रलंबित झालेल्या होत्या या निवडणुकीसाठी जवळजवळ 74.46% इतकं मतदान झालेलं आहे. आज मतदान प्रक्रिया शांततेत सकाळपासून पार पडली. एकूण 74.46% इतकं मतदान झालेलं आहे. प्रभाग 4 मध्ये एकूण 729 मतदार होते आणि यापैकी 602 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी आहे 82.58%. सर्वात जास्त मतदान या प्रभाग 4 मध्ये झाले आहेत. प्रभाग 5 मध्ये एकूण 522 मतदार होते, त्यापैकी 367 जणांनी हक्क बजावला आहे. 70.31 ही टक्केवारी आहे. प्रभाग 7 मध्ये 841 मतदार होते, यापैकी 595 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. 70.75 इतक्या टक्केवारी आहे. तर प्रभाग 8 मधून 708 मतदारांपैकी 521 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारी आहे 73.59%. एकूण 2800 मतदार होते, त्यापैकी 2085 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 991 महिला तर 1094 पुरुष मतदारांचा समावेश आहे. उद्या ही सकाळी 10 वाजल्यापासून मतदानाची मोजणी प्रक्रिया सुरुवात होणार आहे. एकूण यापूर्वी झालेल्या 13 अशा एकूण 17 प्रभागांसाठी उद्या मोजणी सकाळी 10 वाजता सुरू होईल. पहिल्या टप्प्यात 4 टप्प्यात मोजणी केली जाणार आहे आणि 12 वाजेपर्यंत संपूर्ण निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे देवगड जामसंडी नगरपंचायतीचा नगराध्यक्ष कोण होणार, कोण सत्तेत बाजी मारणार, हेच उद्या चित्र 12 वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. या 3 नगरपंचायतीप्रमाणे दोडामार्गसाठी चुरस पाहायला मिळाली. दोडामार्गात 10 वॉर्डसाठी दुपारच्या आतच 50% मतदान झालं. आता पाहूयात इथं एकूण किती मतदान झालंय. आमचे करस्पॉन्डंट विनायक गावस अधिक माहिती देत आहेत. कसाई दोडामार्ग नगरपंचायतच्या उर्वरित 4 जागांसाठी
जी मतदान प्रक्रिया होती ती या ठिकाणी आज संपलेली आहे. जर पाहिलं तर 80.23% एवढं मतदान आज ह्या 4 जागांसाठी झालं. पहिल्या 13 जागांसाठी काही दिवसांपूर्वी मतदान झालं होतं. ओबीसी आरक्षणामुळे उर्वरित ज्या 4 जागा होत्या त्यांच्यासाठी आज या ठिकाणी मतदान झालं आणि मतदान जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी संपुष्टात आलेली आहे. संपूर्ण ज्या 4ही प्रभाग आहेत त्यांचा आपण या ठिकाणी आढावा घेणार आहोत. तर त्यामध्ये आपण प्रामुख्याने पाहिलं तर एकूण या 4 जागांसाठी 11 उमेदवार हे रिंगणात होते. प्रभाग क्रमांक 8 मध्ये एका जागेसाठी 5 उमेदवार पंचरंगी लढत त्या ठिकाणी होत होती. सेना राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि काँग्रेस अपक्ष अशी थेट लढत होते. सर्वजण आपलं या ठिकाणी नशीब आजमावत आहेत. 80.23% जे मतदान झालं त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये 76% एवढं मतदान झालं. प्रभाग क्रमांक 4 मध्ये 76% एवढं मतदान. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 83%. प्रभाग क्रमांक 10 मध्ये 83% एवढं मतदान झालं. 4 जागांसाठी 602 पैकी 483 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलाय. यामध्ये महिला 237 तर पुरुष 243 आहेत. सकाळपासूनच पाहिलं तर मतदान प्रक्रिया ही अगदी शांततेत पार पडली. कोणत्याही प्रकारचं गालबोट या ठिकाणी लागलं नाही. सर्वपक्षीय नेते एकमेकांच्या बूथवर जात अगदी शांततेत खेळीमेळीत ही निवडणूक या ठिकाणी पार पडल्याचं दिसलं. ज्या पद्धतीनं ह्या 4ही जागांना या ठिकाणी मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलंय ते मतमोजणीकडे. उद्या सकाळी 10 वाजल्यानंतर तहसील कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हे मतमोजणी सुरुवात होणार आहे. अगदी 4 फेऱ्या होणार आहेत मतमोजणीच्या आणि त्यानंतर दोडामार्ग कोणाचं हे या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. संपूर्ण दोडामार्ग वासियांचं लक्ष त्याकडे लागलेलं आहे कारण दोडामार्गची जनता सत्तेच्या चाव्या आहेत ते कोणाकडे देतं हे या ठिकाणी पाहावं लागणार आहे. अगदी काटेकी टक्कर या विरोधी आणि जे सत्ताधारी गट होते किंवा सर्व पक्षीयांमध्ये या ठिकाणी होताना दिसून आली. त्यामुळे बाजी कोण मारणार आहे, दोडामार्गचा किंग कोण ठरणार आहे हे उद्या या ठिकाणी स्पष्ट होणार आहे. दोन्ही पक्ष असतील किंवा सर्वच उमेदवार असतील विजयाचा दावा करतायत. मात्र जे दोडामार्ग वासी आहेत इथले नागरिक आहेत त्यांनी कोणाच्या पारडात आपलं मत घातलं हे उद्या स्पष्ट होणार आहे. मतपेटीत बंदिस्त झालेलं आहे. उद्या 10 वाजल्यापासून निकालाला सुरुवात होईल. त्यामुळे उद्याच या ठिकाणी स्पष्ट होईल की दोडामार्गमध्ये गुलाल कोण उधळणार. एकूणच ही आकडेवारी पाहता सरासरी 80% मतदान झाल्याचं दिसतंय. सगळ्याच तालुक्यातील वाढलेला हा मतदानाचा आकडा नेमका कोणाच्या पथ्यावर पडणार आहे हे उद्याच स्पष्ट होणार आहे. मतदानाप्रमाणे उद्याही निकालाचे सर्वप्रथम अपडेट तुम्हाला सिंधुदुर्ग लाईव्हवर पाहता येणार आहेत. तोपर्यंत पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकणसाद आता नव्या रंगात नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 4449 94 आणि 8208 470480. ज्येष्ठ नेते विचारवंत प्राध्यापक डॉक्टर ND पाटील यांचं वयाच्या 93व्या वर्षी निधन झालं. आयुष्यभर कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावरची लढाई लढणाऱ्या या भीष्माचार्यावर कोल्हापुरात शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाहुयात त्याचीच ही काही दृश्य.
अनंत प्यार, आनंदी रहा। नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुदुर्गच्या फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत आहे। मतदान संपायला अर्धा तास शिल्लक आहेत
रणजित देसाई आपल्यासोबत आहेत आणि रिलॅक्स मूडमध्ये. रणजितजी रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहे, काय वाटतं, काय निकाल असतील उद्या? नाही, नुकत्याच ज्या जिल्हा बँकेच्या निवडणुका पार पडल्या, या जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल हे एक ट्रेलर होते आणि आपल्या जिल्ह्यातील जी राजकीय समीकरणं आहेत ही आता हळूहळू उघड होत चाललेली आहेत. माझ्या मते तो जो ट्रेलर झाला त्याची उद्या तो पिक्चर रिलीज उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाच वेळी 4 ठिकाणी होणार आहे. कुडाळ, देवगड, वैभववाडी आणि दोडामार्ग या 4ही ठिकाणी तो पिक्चर रिलीज होणार आहे. जे यश आम्हाला जिल्हा बँकेत मिळालं त्या यशाची परंपरा ही यापुढे देखील चालू राहणार. कुडाळमध्ये काटेकी टक्कर मानली जाते, काय अपेक्षित आहे तुम्हाला? काटेकी टक्कर एक 2-4 मतदारसंघात आहे, आम्ही नाकारत नाही, परंतु कुडाळ शहरात निर्विवादपणे भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन होणार. काय बालाबल असू शकतं, तुम्हाला अंदाज काय वाटतंय? आता जे आमचा प्राथमिक अंदाज आहे त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीला 13 सीट ह्या ऑलरेडी झाले, म्हणजे तिथून आमचे उमेदवार जवळजवळ निवडून आल्यासारखेच आहेत. उर्वरित 4 ठिकाणी काटेकी टक्कर आहे, त्यात सुद्धा मतदारांनी आपला कौल कोणाच्या पारड्यात टाकला ते उद्या समजेल. काँग्रेस की फॅक्टर असेल? हा, काँग्रेसने सुद्धा खूप चांगलं काम केलेलं आहे, काँग्रेस पण की फॅक्टर असू शकेल. जर तिरंगी हंग असेंब्ली झाली, हंग हे झालं तर काय असेल, तुम्ही काँग्रेसला सोबत घेणार? नाही, मी सांगितलं तशी परिस्थिती निर्माण होत शकणार नाही, कारण आमचं निर्विवाद बहुमत आमच्या कुडाळ नगरपंचायतीत असणार आणि त्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा देखील एक उमेदवार म्हणजे एक नगरसेवक या नगर परिषदेमध्ये असेल. विनायक राणेंना काल शेवटच्या दिवसामध्ये शिवसेनेनं राष्ट्रवादीमध्ये टार्गेट केलेलं होतं, काय सांगायला? मला खरोखर आश्चर्य वाटतं की विनायक राणे एक माजी नगराध्यक्ष आहेत, त्यांचं त्या मतदारसंघात त्यांच्या वॉर्डमध्ये खूप चांगलं काम आहे आणि त्यांना टार्गेट करण्याकरता किंवा त्यांना एका ठिकाणी खेळून ठेवण्याकरता या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, खासदार असतील, आमदार असतील, यांना त्यांच्या मतदारसंघात तळ ठोकून राहावं लागलेलं आहे. आणि विनायक राणे हे 100% त्या मतदारसंघात अत्यंत चांगल्या मताधिक्याने त्यांनी जो उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे किंवा जो उमेदवार त्यांनी स्वतःहून तिकडे हे केलेलं आहे तर 100% त्याला निवडून आणणार. विनायक राणेंवर जे आरोप झाले त्याचा बॅक बाउन्स होत आहे? बॅक बाउन्स तर होणारच आहे. आरोप करणारे कुठच्या स्तरावरचे आहेत किंवा कुठच्या पातळीवरचे लोक ओळखून आहेत चांगले. आरोप करायला सुद्धा त्या पद्धतीचा माणूस लागतो. कोणी येरागबाळ येतो आणि आरोप करतो तर निश्चित मतदार त्याला उत्तर देणारच. विनायक राणे स्वतः लढले नाहीत, परंतु त्यांनी उमेदवार दिला रामचंद्र परब आणि त्याच्या पाठीशी उभे राहिले. कितपत त्याच्या विजयाची आशा नाही, वाटते? एक लक्षात ठेवा, राजकारणात शब्दाला खूप महत्व असतं आणि तो वॉर्ड जेव्हा ओबीसी साठी राखीव झालेला होता तेव्हा विनायक राणेंनी त्याच जे उमेदवार आहेत त्यांच्या पत्नीला तिकडे तिकीट देतो असा शब्द दिलेला होता. त्याप्रमाणे आमच्या पक्षाच्या वरिष्ठांनी देखील तसा शब्द दिलेला होता आणि म्हणून तो शब्द पाळण्याकरता, केवळ शब्द पाळण्याकरता विनायक राणेंनी एक फार मोठं तिकडे बलिदान दिलेलं आहे, स्वतः न उभं राहता. विनायक राणे राहिले असते तर डोळे झाकूनच सीट आली असती, कोणाला प्रचारी करायची गरज पडली नसती, परंतु विनायक राणेंनी तो आपला शब्द पुरा करण्याकरता या दुसऱ्या उमेदवाराला म्हणजे तिकडे नियुक्त केलं आणि त्याच्या प्रचारात पूर्णपणे ते उतरलेले होते. आणि 100% खात्री आहे की माझ्या मते कुडाळ शहरात सर्वात जास्ती मताधिक्याने निवडून येणारी 17 नंबर वॉर्ड असणार. राष्ट्रवादीचा शिवसेनेने गेम केला अशी एक चर्चा चालू होती. 13-4 त्यांची आघाडी झालेली होती, पण 2च जागावर राष्ट्रवादी लढताना पाहिलं, म्हणजे काय कारण होते? नाही, राष्ट्रवादीने शिवसेनेचा हा महाराष्ट्रातच गेम केलेला आहे फार मोठा. म्हणजे जे राज्याचं राजकारण बघितलात तर तिथपासूनच राष्ट्रवादीने सेनेचा आजपर्यंत गेम करत आलेली आहे आणि त्याचीच पुनरावृत्ती आता कुडाळ झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीना पहिलं म्हणजे राष्ट्रवादीची ताकद ही कुडाळ शहरात फार कमी आहे, परंतु काही आमच्याच पक्षातून तिकडे जे गेलेले नेते होते ते फुशारक्या मारत होते, परंतु त्यांना आता त्यांची म्हणजे लायकी किंवा पातळी कळलेली आहे. राष्ट्रवादीने त्यांना सुद्धा गप्प एका ठिकाणी बसवलेलं, तिकीट न येता त्यांना एका ठिकाणी गप्प बसवून ठेवलेलं आहे. राष्ट्रवादीने गेम केला असं विनायक राणेंनी विधान केल्यानंतर मग ती राष्ट्रवादी आक्रमक झालेली होती आणि शिवसेना आक्रमक झाली होती. नेमकं जास्त कोणाला हे बोचल्यासारखं वाटलं? नाही, बोचणार कोणाला? राष्ट्रवादीच्या जे नेते आहेत ना, मी म्हटलं ना, राष्ट्रवादीचे जे जनाधार नसलेले जे नेते आहेत ना राष्ट्रवादी, त्यांना थोडंसं बोचलं असणार, कारण त्यांना अशा अपेक्षा होती की आपल्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळेल आणि आपण नगरपंचायत निवडणूक लढवू. परंतु राष्ट्रवादीने त्यांना एका इशाऱ्यावरती खुर्चीवर फक्त बसवून ठेवलं, त्यांना निवडणूक लढवायला देखील दिली नाही आणि त्यामुळे थोडेसे कुठेतरी चिडलेले होते, थोडेसे चिडलेले असल्यामुळे त्यांनी अशा प्रकारचं हे केलं असेल. परंतु मला वाटतं राष्ट्रवादीची कुडाळात कुठच्या प्रकारची ताकद नाहीये आणि त्यामुळे सेनेने त्यांच्याकडे दुर्लक्षच केलं. नारायण राणेंनी 2005 मध्ये शिवसेना सोडल्यानंतर राणेंना संपवण्यासाठी सेनेला राष्ट्रवादी मदत करत गेली. बागतार आमदार असलेले राष्ट्रवादी जिल्ह्यामध्ये नंबर 2 वर होते आणि त्याची कुठेतरी गळती पाहायला मिळाली होती. राष्ट्रवादी स्वतःचा पायावर दगड मारल्यासारखं होतं असं वाटत नाही तुम्हाला?
नाही, राष्ट्रवादीने स्वतःवर दगड मारल्यासारखं मला वाटत नाही, कारण राष्ट्रवादी आता शिवसेनेचा आधार घेऊन स्वतः थोडंफार स्वतःचं एक हातपाय पसरायचा एक प्रयत्न करते आहे. परंतु या कुडाळच्या निवडणुकीमध्ये तसा काय फॅक्टर कुठे मलाही तसं जाणवला नाही. राष्ट्रवादी कुठेतरी स्वतःच्या हिमतीवरती एखादी जरी सीट निवडून येईल अशा प्रकारचं कुठेच नाही. आज प्रत्येक ठिकाणी राष्ट्रवादीचा वापर सेनेने करून घेतला इकडे कुडाळसाठी, पण राष्ट्रवादीला कुठेच त्यांनी सहकार्य केलेलं नाही. नारायण राणेंच्या कर्ज प्रकरणाचा उल्लेख करून राणेंना टार्गेट केलं गेलं. नारायण राणेंना टार्गेट केलं गेलं. जिल्हा बँकेमध्ये नितेश राणेंना दहशतवादाचा मुद्दा करून जामिनाच्या याच्यावरच खेळवून ठेवण्यात आलेला होतो. तोच मुद्दा इथे तुमच्यावर सातत्याने आरोप पाहायला मिळाले. काय सांगा? बघा, 7 वर्ष यांच्याकडे सत्ता आहे. केंद्रात सुद्धा हे सत्तेत होते. शिवसेना ही केंद्रात तेव्हा सत्तेत सहभागी होती. राज्यात यांच्याकडे 7 वर्ष सत्ता आहे आणि या 7-7.5 वर्षाच्या कालावधीत कुठच्या एक प्रकारचं ठोस काम करू शकलेले नाहीत. कुडाळ तालुक्याचा विचार करा, सोनवडे घाट रस्ता असेल, अंजीवडे रस्ता असेल, हे आपले मुख्य रस्ते आहेत, त्यातलं कुठचंही काम ही लोक करू शकली नाहीत. आणि त्यामुळे आता निवडणुकीला सामोरं जाताना कुठचा तरी एक मुद्दा पाहिजे. मग भावनिक मुद्दा करायचा, कुठच्या तरी खोटे आरोप राणे कुटुंबावरती टाकायचे आणि त्यांना कुठेतरी केसमध्ये अडकवायचं. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये देखील ती कालची संतोष परब हल्ला तो गेलेला आहे. तिकडे पण जे काय असेल ते खरं सत्य बाहेर पडेल. परंतु कुठेतरी राणे कुटुंबाच्या मागे लागायचं, लोकांच्या मनात राणे कुटुंबाबद्दल एक संभ्रम निर्माण करायचा, गैरसमज निर्माण करायचा आणि त्याच्या आधारावर ते निवडणुका जिंकायचा किंवा जिंकण्याचा प्रयत्न करायचा, असा कायम यांचा प्रयत्न होता. परंतु माझ्या मते जिल्हा बँकेत मतदारांनी जे सुज्ञ मतदार, जिल्हा बँकेतले मतदार हे सुज्ञ मतदार असतात आणि या सुज्ञ मतदारांनी ह्यांना कात्रजचा घाट दाखवलेला आहे. भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मग ते पहिल्यांदा पालकमंत्र्यांनी केले आणि तिसरी नंतर प्रत्येक उमेदवार असेल किंवा प्रचारक ओढत गेलेत. याचा कुठेतरी बॅक बाउन्स होतोय का? नाही, होऊ शकत नाही. कारण मला सांगा, भ्रष्टाचाराचे आरोप जर काही करत असतील तर यांच्याकडे सर्व सत्तास्थान आहेत ना. एखादे तरी कुठे भ्रष्टाचाराचं यांनी प्रकरण सिद्ध करून दाखवलं का? सगळी पोलीस यंत्रणा एरवी तुम्ही कामाला लावता, अन्य सगळ्या यंत्रणा तुम्ही कामाला लावता. मग तुम्हाला जर काय स्वतः म्हणजे सत्ताधारी असून दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करता तुम्ही, तर मग तुमच्या यंत्रणा तुम्हाला वापरता येत नाही का? शोध काढा, लोकांना दाखवा कोणी भ्रष्टाचार केलाय तो. त्या उलट पुढच्या 8 ते 10 दिवसात या जिल्हा नियोजन समितीमध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार जो या सत्ताधाऱ्यांनी चालवलेला आहे तो मी उघडकीला आणणार आहे आणि तेव्हा जनतेला कळणार की भ्रष्टाचार कसे करतात आणि कॉन्ट्रॅक्टर आणि ठेकेदारांना वेटीस धरून त्यांच्याकडून कशा प्रकारे पैसे वसूल केले जातात. 27 जानेवारीपर्यंत नितेश राणेंना अटक करू नये असं न्यायालयाने म्हटलं. तरी आज नितेश राणे आज गेले वैभववाडीमध्ये. याच्यावर प्रतिक्रिया देताना अतुल राव राणे म्हणतात, अतुल राव राणेंचं म्हणणं आहे की नितेश राणेने एसपीना भेटावं. जे अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करून भावनिक मुद्दे शिवसेना करत असं वाटतं आपल्याला. भावनिक मुद्द्याच्या आधारावर आजपर्यंत त्यांनी राजकारण केलेलं आहे. अगदी नितेश राणेंनी जेव्हा कोर्टात केस चालू आहे तेव्हा देखील सांगितलं की आपण पोलीस तपासला सहकार्य करायला नेहमी तयार आहोत, परंतु पोलिसांनी योग्य रीतीने तपास केला पाहिजे. तर माझ्या मते जर का पोलीस तिकडे नितेश राणेंकडे गेले असते आणि त्यांनी त्यांच्याकडे, आता नितेश राणे नाहीतरी 27 तारखेपर्यंत त्यांना अटक दिलासा मिळालेला आहे, उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे. पोलिसांना जर का एवढ्या या केसमधून काही माहिती घ्यायची असेल तर पोलिसांनी नितेश राणेंकडे जावं. अटक करता येणार नाही, परंतु माहिती तरी घेण्याकरता जाता येईल ना. परंतु पोलीस माझ्या मते वाट बघतायत की कधी एकदा त्यांचे सगळे अटकपूर्व जामीन फेटाळले जातील आणि आपण त्यांना अटक करू, पण ते शक्य नाहीये. सर्वोच्च न्यायालयात आमदार नितेश राणेंना किंवा संदेश सावंत सर्वांना दिलासा मिळणार. 1-2 प्रश्न जातात. सुनील भोक्ते म्हणतात की विनायक राणेंच्या निवडीमध्ये माझा मोलाचा वाटा होता, नगराध्यक्ष बसवण्यामध्ये माझा मोलाचा वाटा होता. नेमकं काय तथ्य? नाही, त्यांचं म्हणणं अगदी 100% खरं आहे. कारण मागच्या निवडणुकीत त्यांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले नव्हते, त्याचमुळे आमची सत्ता ही कुडाळ नगर पंचायतीवर आलेली होती. त्यामुळे त्यांचा निश्चितपणे विनायक राणेंच्या याच्यात वाटा आहे. समजा ते निवडणुकीला आमच्या पक्षातून उभे राहिले असते तर कदाचित आमची सत्ता आली नसती आणि ते निवडणुकीला उभे न राहिले हा त्यांनी एक प्रकारच्या आमच्या विनायक राणेंना सहकार्य केलेलं होतं. ही निवडणूक आहे, ही मिनी विधानसभेपूर्वीची निवडणूक आहे. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती होतील, आरक्षणाचा मुद्दा आहे. काय वाटतं ही याची उपांत्यपूर्व फेरी तुम्ही जिंकाल काही? नाही, क्वार्टर फायनल तर आम्ही जिंकली आहे. आज सेमीफायनल आहे. क्वार्टर फायनल जिल्हा बँकेच्या रूपाने जिंकली आहे. आज सेमीफायनल आहे. नगरपंचायत जिल्ह्यातल्या 4 नगरपंचायती जिंकणार आणि फायनल तर ठरलेलीच आहे. जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात 100% भाजपचीच सत्ता राहणार, एवढं मात्र नक्की. उद्या याच वेळी कसा जल्लोष असेल आणि काय एन्जॉय करणार आहात उद्या? अगदी खरं सांगायचं तर कोरोनाच्या सर्व निर्बंधांचं योग्य रीतीने पालन करून, कारण पोलिसांनी अगोदर नोटिसा दिलेल्या आहेत, योग्य रीतीने पालन करून या कुडाळ शहरात भारतीय जनता पक्षाचाच गुलाल उधळला जाणार, एवढं 100%. रॅली असेल उद्या?
बघूया त्या परिस्थितीवर अवलंबून आहे. आता काय पोलीस आजकाल थोडं स्ट्रिक्ट केलेलं आहे, परंतु शेवटला कसं असतं, उत्साहाला कोण व्यसन घालू शकत नाही. त्यामुळे 100% जर काय आम्हाला जे अपेक्षित निकाल आहेत, म्हणजे अगदी 15 क्रॉस केलं तर मग पोलिसांचे थोडेफार निर्बंध पण झुगारून रॅली काढली जाऊ शकते. काय असेल 4 ठिकाणी स्थिती तुमची? 4 येतील? 100% चार येणार, नगरपंचायत 4 येणार. धन्यवाद. आपल्यासोबत रणजित देसाई आणि त्यांचे सहकारी रुपेश कांदळे असतील, याशिवाय ॲडव्होकेट माणकुलकर असतील. बूथवर रिलॅक्स मूडमध्ये एक्सक्लुझिव्ह मुलाखत देताना रणजित देसाईंनी अनेक मुद्दे स्पष्ट केलेले आहेत की ही उपांत्य फेरी जी आहे ती जिंकलेली आहे. उद्याचे सेमी फायनल जिल्ह्यातील 4 नगरपंचायती आपण जिंकू आणि 100% भाजप असेल असा दावा केलाय. अनेक मुद्द्यांना स्पष्ट करता त्यांनी म्हटलंय की नारायण राणेचा धंदा होता जो 95 मध्ये या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला असेल. त्यामुळे भविष्यामध्ये या जिल्ह्यातल्या सगळ्या लढती भाजप स्वबळावर एक हाती जिंकलेले पाहायला मिळतील. तुम्ही बघत राहा फक्त सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला 2 मोठे धक्के बसले. भाजपकडून निवडणूक रिंगणात उतरलेले सुधीर चव्हाण यांच्या निधनाच्या धक्क्यातून सावरत असताना ज्येष्ठ कार्यकर्त्याचं निधन झाल्याची बातमी समोर आली. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदानंद कांबळी यांचं रविवारी हृदयविकारानं निधन झालं. दादू या टोपण नावानं त्यांची ओळख होती. हे भाजपच्या युवा उमेदवार चांदणी कांबळी यांचे काका. काकांच्या निधनानं चांदणी कांबळी यांना मोठा धक्का बसला. चांदणी कांबळी यांची प्रचाराची जबाबदारी त्यांचा भाऊ चंदन कांबळी सांभाळत होता. मात्र मतदारांच्या गाठीभेटी घेणं आणि प्रचारात मदत करणं आदी कामं दादू कांबळी करत होते. मतदान असल्यानं आदल्या दिवशी त्यांनी चांदणीशी चर्चा सुद्धा केली. मात्र दुपारी अचानक 12 वाजता त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. या धक्क्यातून स्वतःला सावरत मतदाना दिवशी चांदणी कांबळी बूथवर उपस्थित होत्या. सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना त्यांना भावना अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. क्षणभर या प्रसंगानं उपस्थितांनाही गहिवरून आलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी चांदणी यांना धीर देत सांत्वन केलं. भरत केसरकर, सिंधुदुर्ग लाईव्ह, कुडाळ. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 ही जाहीर झालेली होती. त्याच्यानुसार 2 टप्प्यामध्ये इलेक्शन घेण्यात आलेलं होतं. पहिल्या टप्प्याचे इलेक्शन हे 21 डिसेंबर 2021ला 13 जागांसाठी झालं. तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान हे आज 18 जानेवारी 2022 रोजी 4 जागांसाठी पार पडत आहे. ह्या दोन्ही टप्प्यांचे एकूण 17 जे प्रभाग आहेत त्या 17 प्रभागांची मतमोजणी उद्या दिनांक 19/1/2022 रोजी वाबेवड येथील तहसील कार्यालय येथे पार पडणार आहे. सदरच्या मतमोजणीची सुरुवात ही सकाळी 10 वाजल्यापासून होणार आहे
आपल्याकडे 17 प्रभाग आहेत. 17 प्रभागासाठी आपण एकूण 4 टेबल लावलेले आहेत. प्रत्येक टेबलनुसार जर आपण गिनती केली त्याची, तर एकूण प्रभागाच्या मतमोजणीचे 5 फेऱ्या आपल्याकडं पार पडणार आहेत. प्रत्येक फेरीमध्ये 4 प्रभाग घेतले जातील आणि शेवटच्या फेरीमध्ये जो काही 17वा प्रभाग आहे तो 17वा प्रभाग तिथं आपण मतमोजणीसाठी घेऊ. ह्या मतमोजणीसाठी 4 टेबलसाठी 4 टीम, म्हणजे प्रत्येक टेबलसाठी आपण एक स्टाफ अपॉइंट केले, एक टीम अपॉइंट केल्या. याच्यामध्ये प्रत्येक टीममध्ये 3 कर्मचारी असतील. एक असेल ते मतमोजणी पर्यवेक्षक, त्यांना सहाय्य करण्यासाठी मतमोजणी सहाय्यक व सोबत त्यांच्या एक शिपाई असेल जे आपण कोतवाल अपॉइंट केले. असे प्रत्येक टेबलसाठी एक टीम आहे. अशा एकूण 4 टीम आहेत. तसेच रिझर्वसाठी आपण राखीव म्हणून 2 टीम तशाच ठेवलेल्या आहेत. याच्यासोबतच पोलीस प्रशासन, नगरपंचायतीचा सगळा पूर्ण स्टाफ असेल. तसेच इलेक्शनसाठी प्रतिनियुक्तीवरती इतर विभागामधून जे काही कर्मचारी आपण नियुक्त केलेले आहेत ते कर्मचारी देखील तिथं उपस्थित राहतील. तसेच ही जी काही प्रोसेस आहे मतमोजणीची, ही मतमोजणीच्या प्रोसेसमध्ये प्रथमतः प्रत्येक टेबलवरती आपण EVM मशीनचे जे काही कंट्रोल युनिट आहे ते कंट्रोल युनिट घेऊन येईल. ते कंट्रोल युनिटवरती जे काही रिझल्टचं सेक्शन असेल ते समोर सगळ्यांच्या उमेदवारांच्या किंवा उमेदवारांचे जे प्रतिनिधी आहेत, मतमोजणी प्रतिनिधी, यांच्या समोर आपण तो रिझल्ट त्यांना डिस्प्ले करून दाखवणार आहे. त्या डिस्प्लेमध्ये त्या प्रभागामध्ये जेवढे उमेदवार असतील प्लस नोटा हा जो काही ऑप्शन आहे त्या प्रत्येकाचे प्राप्त असणारे, त्यांना प्राप्त होणारे मतदान त्यांच्या समोर त्यांना डिस्प्ले केले जाईल, त्यांना दाखवले जाईल. आणि ह्या प्रत्येक प्रभाग निहाय सर्वप्रथम त्यांना जेवढी मते मिळालेली आहेत ती मते पण पहिल्यांदा घोषित करण्यात येतील. हे असेच एकूण 17 प्रभागांची मते पहिल्यांदा उमेदवार निहाय घोषित करण्यात येतील. याची सगळी प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतरच, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा सगळी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आपण उमेदवार कोण विजयी झालाय हे अंतिमता घोषित करेल. त्याच्या आधी पूर्ण 17 प्रभागाच्या उमेदवारांचे प्रभाग निहाय, उमेदवार निहाय त्यांना प्राप्त झालेल्या फक्त मतदानांची घोषणा केली जाईल आणि अंतिमतः सगळे प्रभाग पूर्ण झाल्यानंतर आपण त्यांच्या विजयी उमेदवारांची घोषणा करेल. साधारणतः 10 वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम अंदाजित 12:30 ते 1 वाजेपर्यंत संपेल अशी अपेक्षा आहे. उमेदवार किंवा उमेदवाराचा प्रतिनिधी उपस्थित राहू शकतो. त्यांनी साधारण सकाळी 9:15 ते 9:30 वाजता तहसील कार्यालयाच्या तिथं उपस्थित राहावं. ज्या प्रभागाची मतमोजणी केली जाईल, ज्या प्रभागाचं कंट्रोल युनिट टेबलवरती आणलं जाईल त्या प्रभागातल्या प्रतिनिधींना किंवा उमेदवारांना माईकद्वारे पुकारून त्यांना सूचित करण्यात येईल. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती. हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. जिल्हा बँक निवडणूक निकालानंतर आमदार नितेश राणे नगरपंचायत निवडणुकीच्या मतदाना दिवशी पुन्हा एकदा माध्यमांसमोर आले. सुरुवातीला नितेश राणेंची एंट्री झाली वैभववाडीत. कार्यकर्त्यांसह नितेश राणे बूथवर पोहोचले. यावेळी नितेश राणेंच्या चेहऱ्यावर उत्साह आणि उमेदवारांचा दणदणीत विजयाचा विश्वास स्पष्टपणे दिसत होता. त्यानंतर त्यांनी मतदानाचा आढावा घ्यायला सुरुवात केली. वैभववाडीनंतर आमदार नितेश राणे थेट पोहोचले देवगडात. इथंही कार्यकर्त्यांशी संवाद साधत मतदानाचा अंदाज घेतला. मात्र देवगडात नितेश राणेंचा हटके अंदाज पाहायला मिळाला. नितेश राणे अतिशय रिलॅक्स मूडमध्ये दिसत होते. निवडणुकीच्या धामधुमीत राणे पोहोचले थेट नारळ पाणीच्या स्टॉलवर. कार्यकर्त्यांशी हसत खेळत गप्पा करत त्यांनी मनमोकळेपणानं नारळ पाण्याचा आस्वाद घेतला.
काही कार्यकर्त्यांनाही नारळ पाणी घेण्याची विनंती केली. आता नितेश राणे समोर असताना त्यांच्या समोर सेल्फी घेण्याचा मोह कोणाला होणार नाही? मग काय, फोटो सेशनही पार पडलं. यानंतर नितेश राणे आनंदवाडीकडे जाण्यासाठी रवाना झाले. एकीकडे निवडणुकीचं घमासान, विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच नितेश राणे मात्र शांतपणे सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत होते. कितीही कठीण काळ असू दे, अशाही परिस्थितीत संयम बाळगणं, टीकेला उत्तर न देता काम करत राहणं, याच गोष्टी आमदार नितेश राणेंचं वेगळेपण सिद्ध करतात, अशी चर्चा यावेळी सुरू होती. स्वप्नील लोकेंसह ब्युरो न्यूज, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिलं अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीमध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन्स, असिस्टंट्स, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलं मुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा. सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420 22 70 11 आणि 9422 18 83 76. ग्रुग्रीन. एक महत्वाची घडामोड सावंतवाडीतनं या ठिकाणी आहे, ती म्हणजे सावंतवाडीत जन्मदात्या बापावर आणि आईवर जन्मदात्या मुलानंच हल्ला केल्याची ही घटना आहे. दारूच्या नशेत आणि अंमली पदार्थांच्या नशेत या मुलानं आपल्याच आई वडिलांवर हल्ला केल्याचं हे वृत्त या ठिकाणी येत आहे. अगदी आईलाही लाथाबुक्क्यांनं मारहाण करत क्रूरतेचा कळस सावंतवाडीमधल्या या युवकानं घातलेला आहे. अंमली पदार्थ आणि दारूंचं प्राशन आणि त्या पदार्थांच्या पदार्थामध्ये तो वाह्यात गेलेला हा युवक असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे. सालेवाडा येथील 57 वर्षीय सुनील ताम्हाणेकर जे कुटुंब आहे, ह्या कुटुंबातलाच हा एक मुलगा आहे ज्याचं ज्याने आपल्याच वडिलांवर या ठिकाणी हल्ला केलेला आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याचे कुटुंबीय गेल्यानंतर त्याच्यावर गुन्हाही या ठिकाणी दाखल करण्यात आला. योगेश ताम्हाणेकर असं त्या युवकाचं नाव आहे. हा युवक व्यसनाच्या आहारी गेला असून याआधी देखील शेजारच्या महिला असतील किंवा ज्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडनं पोलिसांना याबद्दलची किंवा कुटुंबियांकडनं सुद्धा याबद्दलची कल्पना पोलिसांना दिली होती. मात्र पोलिसांकडनं योग्य ती दखल त्यावेळी घेतली गेली नव्हती आणि याचाच प्रत्यय म्हणजे आज स्वतःच्याच जन्मदात्या वडिलांवर धारदार शस्त्रानं त्याने हल्ला केला आहे आणि आपल्या आईला देखील लाथाबुक्क्याने या ठिकाणी मारलेला आहे. सावंतवाडी हे शांत आणि संयमी शहर मानलं जातं. या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढतंय. याआधी जर पाहिलं तर ज्या माठेवाडा परिसरामध्ये 2 वयोवृद्ध महिलांचा अगदी धारधार शस्त्रानं गळा चिरत खून करण्यात आला होता आणि केवळ पैशासाठीचा खून केल्याचं प्राथमिक वृत्त होतं ते त्यावेळी समोर आलं होतं. एसटी इथला जो निवृत्त कर्मचारी होता त्याचा देखील अशाच पद्धतीनं खून झाला होता. त्यानंतर वाढती गुन्हेगारी पाहता सावंतवाडीत कायद्याचा धाक संपलाय का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. कारण काल जर पाहिलं तर खासकीलवाडा परिसरामध्ये एक युवक कोलगाव येथील एका युवकाला चॉपर दाखवून त्याला मारण्याची धमकी दिल्याचं या ठिकाणी समजत होतं. पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेतला असता पोलिसांनाही तो आढळून आला नाही. सीसीटीव्हीत शोध घेतल्याचं पोलीस निरीक्षकांकडून सांगण्यात आलं. मात्र वाढती गुन्हेगारी पाहता शांत सुसंस्कृत सावंतवाडीत ही गुन्हेगारी वाढण्याचं नेमकं कारण काय हे शोधणं देखील गरजेचं आहे. कारण अंमली पदार्थांचं सेवन करून या युवकानं आपल्या जन्मदात्या आई वडिलांवर ज्या पद्धतीनं हल्ला केलाय, पोलिसांचं ह्याकडे दुर्लक्ष झालंय का आणि ह्याचाच हा प्रत्यय असल्याचंही शहरवासियांमधनं बोललं जात आहे. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती थांबवण्याचं मोठं आव्हान सावंतवाडी पोलिसांसमोर आहे. कारण ज्या पद्धतीनं खून होत आहेत, हल्ले होत आहेत, भर दिवसा ढवळ्या चॉपर घेऊन काही जण शहरामध्ये फिरतायत. त्यामुळे पोलीस निरीक्षक जे आहेत शंकर कोरे यांच्यासमोर हे मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. त्याचबरोबर पोलीस अधीक्षक दाभाडे यांनी देखील या घटनांकडे ज्या पद्धतीनं सावंतवाडीमध्ये गुन्हेगारी फोफावते, गुन्हेगारी वाढते,
ह्या पार्श्वभूमीवर लक्ष देणं अधिकच गरजेचं आहे आणि पोलिसांसमोर हे मोठं आव्हान असणार आहे, कारण अंमली पदार्थांचा सेवन करणारा हा युवक आहे. मागची काही उदाहरणं पाहिली तर त्यातलेच काही युवक जे सापडले होते, किंवा काल जो चाकू चॉपर घेऊन जो युवक फिरत होता किंवा हल्ला करण्याचा जो प्रयत्न त्याने केला होता, ते देखील अंमली पदार्थांच्या संदर्भातच किंवा दारू या व्यवसायाशी संबंधित असल्याचंही या ठिकाणी समजतंय. मात्र पोलिसांकडनं त्याची माहिती नेमकी दिली गेली नाही किंवा पोलिसात देखील त्याबाबत तक्रार नाहीये, त्यामुळे पोलीस त्यावर भाष्य करत नाही. मात्र सावंतवाडी शहर हे सुसंस्कृत शहर आहे, जिथे राडेबाजी, मारामारी, गुन्हे यापूर्वी कधी झालेले नाहीत. मात्र हल्लीच्या काही दिवसांमध्ये वाढती गुन्हेगारी पाहता पोलीस प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. खाकीचा धाक सावंतवाडी शहरात संपलाय का, असाच प्रश्न शहरवासियांकडनं विचारला जातोय. त्यामुळे पोलीस निरीक्षक असतील, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, यांच्यासमोर खाकीचा धाक पुन्हा एकदा दाखवण्याचं मोठं आव्हान असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांचे काढून घेतलेले अधिकार किंवा बदललेला कायदा देखील ह्याला तेवढाच कारणीभूत आहे. वाढती गुन्हेगारी आणि कायद्याचा संपलेला धाक हा त्याचाच प्रत्यय आहे. त्यामुळे पोलिसांकडनं काढून घेतलेले अधिकार याच्याचमुळे ही गुन्हेगारी फोफावते का, हाही सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यामुळे ज्या पद्धतीनं सावंतवाडी शहराची ओळख संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे आणि हे जे वाढते प्रकार पाहता पोलिसांनी वेळीच हे प्रकार या प्रकारांना आळा घालणं ही काळाची गरज आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षलसह विनायक गावस, सिंधुदुर्ग लाईव्ह, सावंतवाडी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचं कोकण साथ आता नव्या रंगात, नव्या ढंगात, तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404 44 49 94 आणि 8208 47 04 80. सावंतवाडी तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत रविवारी 16 जानेवारीला हिंदू मुस्लिम बांधवांचं श्रद्धास्थान असलेल्या पीरबाबांच्या मदारमध्ये उरूस मोठ्या भक्तिभावानं उत्साहात साजरा झाला. आंबोलीसह सावंतवाडी, आजरा, कोल्हापूर, बेळगाव, गोवा येथील हिंदू मुस्लिम बांधव उरूस कार्यक्रमात सहभागी झाले होते. मदद कर मेरी दो जहानों के मालिक, मुसीबत में मैंने पुकारा है तुझको. आंबोली येथील पीरबाबांच्या मदारला संस्थानकालीन इतिहास आहे. 150 ते 200 वर्षापूर्वी आंबोलीच्या घनदाट जंगलात सोसाट्याच्या वारा पावसाळ्यात अंगाला गोरठून टाकणाऱ्या कडाक्याच्या थंडीत पीरबाबांचं वास्तव्य होतं. कालांतरानं पीरबाबांचं वास्तव्य आणि मार्गदर्शन आंबोलीतील ग्रामस्थांना अवलियासारखं वाटू लागलं आणि हिंदू मुस्लिम बांधव हळूहळू त्याच्या चरणी नतमस्तक होऊ लागले. मौला 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 रहम फरमा. शारीरिक व्याधीनं त्रस्त असलेल्यांना पीरबाबा वनौषधी उपचार करू लागलेत. त्यांना त्याचा चांगला गुण मिळू लागला. त्यामुळं पीरबाबांच्या चरणी भाविकांची गर्दी होऊ लागली. हिंदू मुस्लिम बांधव पीरबाबांच्या चरणी मोठ्या भक्तिभावानं लीन होऊ लागले. पीरबाबांची महती आंबोलीच्या दशकृषीसह सर्वदूर पसरू लागली. आंबोली मार्गे मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेळगाव इथं जाणारे भाविक पीरबाबांच्या चरणी मोठ्या श्रद्धेनं नतमस्तक होऊ लागले. आपलं सुखदुःख पीरबाबांना सांगू लागले. पीरबाबांचा आशीर्वाद घेऊन अनेक हिंदू मुस्लिम बांधव आपल्या सुखी जीवनाचा मार्ग मोठ्या उमेदीने जगू लागले. अनेकांना गुरु उपदेश करता करता पीरबाबा जिथं ध्यानस्थ बसायचे तिथंच त्यांनी जिवंत समाधी घेतली. तीच समाधी आज पीरबाबांची मदार म्हणून ओळखली जाते. ऐ मेरे मौला मैं थक गया हूँ, न जाने क्यों दूर तक गया हूँ. ऐ मेरे मौला मैं थक गया हूँ, न जाने क्यों दूर तक गया हूँ. पीरबाबांच्या मदारसाठी संस्थानकालीनची जमीन संस्थानचे तत्कालीन राजेसाहेबांनी विना मोबदला दिली. हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन
पीरबाबांची मदार तिथं उभी केली. त्यानंतर कालांतरानं सावंतवाडी इथल्या कैलासवासी बिरबल शेख यांच्या पीरबाबा स्वप्नात आले. त्यांना पीरबाबांनी समाधीस्थळ अर्थात मदारची डागडुजी करण्याचा भास दिला. त्यानुसार कैलासवासी बिरबल शेख आणि त्यांचे बंधू जावेद शेख यांनी आंबोलीतील हिंदू बांधवांच्या संमतीने पीरबाबांची मदार सुस्थितीत बनवली आणि तिथपासून दरवर्षी कैलासवासी बिरबल शेख आणि जावेद शेख मदारचे मुजावर अर्थात पुजारी म्हणून काम करू लागले. दरवर्षी या ठिकाणी ते उरूस साजरा करू लागले. यामध्ये हिंदू बांधव देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात. दरम्यान मागील 2 वर्षे कोविडच्या कारणामुळे इथं उरूस साजरा होऊ शकला नाही. त्याच दरम्यान पीरबाबांच्या मदारचे मुजावर म्हणून काम करणारे बिरबल शेख यांचं अकाली निधन झालं. त्यामुळं दरवर्षी होणारा उरूस होऊ शकला नाही. अशा वेळी कोलगाव येथील पीरबाबांचे खातीम अर्थात सेवक अब्दुल बादशाह मकानदार यांच्या स्वप्नात पीरबाबा वारंवार येऊ लागले. त्यांना पीरबाबांचा भास होऊ लागला. अखेरीस खातीम अब्दुल मकानदार यांनी आंबोलीत पीरबाबांच्या मदार इथं जाऊन दर्शन घेतलं. दोन वर्षे कोरोनामुळं पीरबाबांच्या मदारमध्ये भाविकांचं येणं जाणं कमी झालं होतं. त्यामुळं मदारमध्ये झाडझुडपं वाढली होती. पालापाचोळा साचला होता. ही सगळी परिस्थिती पाहून खातीम अब्दुल मकानदार यांनी काही हिंदू मुस्लिम बांधवांच्या मदतीनं पीरबाबांच्या मदारचा परिसर स्वच्छ केला. मदारची रंगरंगोटी केली आणि पीरबाबांचा उरूस साजरा करण्याचा त्याचवेळी संकल्प केला. त्यानुसार खातीम अब्दुल मकानदार यांनी पीरबाबांच्या मदारचे मुजावर जावेद शेख यांच्या कानावर पीरबाबांचा उरूस साजरा करण्याचा संकल्प घातला. जावेद शेख यांनी या संकल्पास सहमती दर्शवली. अखेरीस खातीम अब्दुल मकानदार यांनी केलेल्या संकल्पानुसार उरूस साजरा करण्यासाठी अनेक हिंदू मुस्लिम बांधवांचे हात पुढे आले आणि उरुसाचा दिवस उजाडला. मौला 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 रहम फरमा मौला करम फरमा. 16 जानेवारी रोजी रविवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात पीरबाबांचा उरूस साजरा झाला. पीरबाबांची मदार अशी काही सजली होती की त्या दिवशी पूर्ण परिसर तेजोमय झाला होता. रविवारी सकाळी पीरबाबांच्या समाधीस्थळाची पूजा अर्चा झाल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम सुरू झाले. संध्याकाळी 4 वाजता मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली, तो म्हणजे संदल. वाजत गाजत संदल कार्यक्रमास सुरुवात झाली. कुडाळ झाराप येथील आकिब शेख यांच्या ग्रुपनं अल्लाची भक्तिमय गाणी गात संदल कार्यक्रमाची शोभा वाढवली. वाजत गाजत संदल पीरबाबांच्या मदारस्थळी पोहोचल्यावर पीरबाबांच्या मदारला चंदन पाणी वाहण्यात आलं. त्यानंतर पीरबाबांच्या मदारवर गल्फ अर्थात कापडी चादर वाहण्यात आली आणि त्यावर फुलांची चादर अर्पण करण्यात आली.
त्यानंतर 11वी अर्थात पोथी वाचण्यात आली. पोथी वाचनाच्या कार्यक्रमानंतर उरूस कार्यक्रमास आलेले शेकडो भाविक पीरबाबांच्या मदारवर डोकं टेकवून नतमस्तक झालेत. त्यानंतर सर्व भाविकांसाठी खातीम अब्दुल मकानदार आणि मुजावर जावेद शेख यांनी पीरबाबांजवळ दुआ अर्थात प्रार्थना केली. मौला 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 रहम फरमा. आणि त्यानंतर उरूस कार्यक्रमाचा शेवट नियाजने अर्थात महाप्रसादाने साजरा झाला. पीरबाबांचा उरूस मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यासाठी खातीम अब्दुल मकानदार, मुजावर जावेद शेख, तौशिफ शेख, नाशिर मकानदार, पडवेकर, राजू बोयन, शंकर गावडे, परब, भाई कांदळकर, साऊंड सिस्टीमचे अजय खंदारे, सराफत शेख आदी सहभागी झाले होते. जवळजवळ हा 100-150 वर्षापूर्वीचा उत्सव आहे आणि पूर्वीपासून चालत आलेला आहे. इथे हिंदू मुस्लिम एकाचं हे ठिकाण आहे. आम्ही सर्व मिळून इथे हा उरूस उत्सव साजरा करतो. आंबोली ठिकाणी, सावंतवाडीवरून, अन्य बाहेरच्या ठिकाणावरून, कुडाळ, वेमुर्ल्यातून बरेचसे लोक या ठिकाणी येतात आणि हा उत्सव इथे पोथी वाचून, जेवण घालून हा उत्सव आम्ही साजरा करतो. गड वगैरे बेळगावचे लोक या ठिकाणी बरेचसे येतात आणि हा उत्सवाला हातभार लावतात आणि मोठ्या प्रमाणात हा उत्सव आम्ही सर्वजण मिळून साजरा करतो. इथे लाईट नाही आहे. आम्ही जनरेटर आणतो दरवर्षी. लाईट नाही, रस्ता नाही इथे आतमध्ये येण्यासाठी. तर आमची ग्रामपंचायतीकडे, आंबोलीच्या ग्रामपंचायतीकडे मागणी आहे काय आपण या ठिकाणी येत आहेत, या पीरबाबांना मानतायत, तर त्यानिमित्ताने त्यांनी सुद्धा या ठिकाणी थोडंफार त्याचा विचार करावा आणि पुढच्या वाटचालीला म्हणजे लोक भरपूर येतील. पर्यटक स्थळ आहे आंबोली, त्यानिमित्ताने या ठिकाणी पण लोक येतील. त्यामागचा आमचा बराचसा हेतू आहे. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. मतदारांचा कौल लॉक, धाकधूक वाढली. नितेश राणेंनी प्रचाराला फिरण्यापेक्षा एसपी ऑफिसला जावं, अतुल रावराणेंचा टोला. आणि इलेक्शनच्या धामधुमीतही नितेश राणेंचा हटके अंदाज. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर हायटेक कॉटन शर्ट्स, शाईन विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स, वाइडेस्ट रेंज ऑफ शर्ट्स विथ हॉरिझॉन्टल स्ट्रिप्स. बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची. पाहत रहा कोकणचं नंबर 1 महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. धन्यवाद.